नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्पिटेटिव्ह टायपिंग इन्स्टिट्यूट धाराशिव। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदी 30 वर्ड्स पर मिनिट या विषयातले स्टेटमेंट आणि पाहणार आहोत। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टेटमेंट हेडिंग जी आहे ती B3 या कॉलममध्ये टाईप करून घ्यायची आहे। पुन्हा त्यानंतर अनुक्रमांक या ठिकाणी B5 मध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे। पुन्हा C5 मध्ये जिल्हे आणि त्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये जशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आन्सर शीटमध्ये टाईप करून घ्यायचं आहे। टाईप करून झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला अंदाजे या ठिकाणी हे कॉलम्स काय करायचे आहेत, क्लिक करून या ठिकाणी वाढवून घ्यायचे आहेत। पुन्हा त्यानंतर DEF हे 3 कॉलम जे आहेत ते तिन्ही एकदमच सिलेक्ट करून या तिन्हींना वाढवून घ्यायचे आहेत। या तिन्ही कॉलमची साईज जी आहे ती एक समान आली पाहिजे। तर त्यानंतर जे आपल्या टेबलची हेडिंग आहे, अनुक्रमांक, जिल्हे के नाम आणि 2012, 13, 14 हे सिलेक्ट करायचे, ह्यांना बोल्ड करायचं। बोल्ड केल्यानंतर यांना सेंटर अलाइनमेंट द्यायचे। त्यानंतर अनुक्रमांक जे आपण टाईप केले यांना पण सेंटर अलाइनमेंट द्यायचे। पुन्हा जिल्ह्यांचे नावे यांना पण त्यांना लेफ्ट अलाइनमेंट द्यायची। पुन्हा त्यानंतर जे आपण नंबर्स टाईप केले यांना या ठिकाणी आपल्याला राईट अलाइनमेंट द्यायचे। त्यानंतर आता आपल्याला अनुक्रमांक ते आपला पूर्ण जो या ठिकाणी टेबल आहे तो पूर्ण सिलेक्ट करायचा। अनुक्रमांक ते या ठिकाणी 2014 पर्यंत त्या ठिकाणी सिलेक्ट करून बॉर्डर्स या ऑप्शनवरती जायचं। या ठिकाणी याला ऑल बॉर्डर ही कमांड अप्लाय करायची आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, B3 ते आपल्याला या ठिकाणी F3 पर्यंत सिलेक्ट करायचं, म्हणजे आपल्या स्टेटमेंटच्या म्हणजे टेबलच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी अलाइनमेंट ऑप्शनमध्ये एक ऑप्शन आहे मर्ज आणि सेंटर, याच्यावरती क्लिक करायचं, याला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला पूर्ण या ठिकाणी स्टेटमेंटच्या हेडिंगपासून ते त्याच्या एंडिंगपर्यंत सिलेक्ट करून याला मिडल अलाइनमेंट करायचे आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन सेट करा।